हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती वाके नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे. वर्ब्स भरपूर सारे क्रियापद असतात जे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने वापरले जातात. त्याच्यातच आज आपण एक भाग बघणार आहे. तोडणे हा वर्ब. तोडणे म्हणजे एखादी गोष्टीचे तुकडे करणे किंवा ते थांबवणे या अर्थाने. मग ते जेव्हा सब्जेक्ट चेंज होतात तेव्हा त्याचा अर्थ कसा वेगळा होतो किंवा वेगळा इंग्रजीमध्ये क्रियापद कसा वापरला जातो ते आपण बघणार आहे. तोडणे जेव्हा साधारणपणे आपण बघतो तर त्याचा अर्थ ब्रेक असा होतो. तोडणे इज इक्वल टू ब्रेक. पण प्रत्येक वेळेस ब्रेक हा शब्द वापरला जातोच असं नाही. जसं की उपवास तोडणे, ह्याच्यासाठी आपण ब्रेक हा शब्द वापरलेला आहे. उपवास म्हणजे फास्ट. ब्रेक द फास्ट. आता ब्रेकफास्ट नाही येते, ब्रेक द फास्ट आहे. ब्रेकफास्ट इज अ न्याहरी, पण ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, ब्रेक हे क्रियापद घेतलेलं आहे आणि उपवास तोडण्यासाठी आपण शब्द वापरलेला आहे ब्रेक द फास्ट. पण जसं आपण तोडण्यासाठी तर ब्रेक वापरलेला आहे तसंच इमारत तोडण्यासाठी आपण ब्रेक द बिल्डिंग म्हणू शकत नाही. तर तिथे आपल्याला यूज करावा लागणार आहे डिमॉलिश द बिल्डिंग. म्हणजेच काय, इमारत तोडणे. आता उपवास आणि इमारत दोन्ही सुद्धा सब्जेक्ट वेगळे आहे पण क्रिया एकच आहे तोडण्याची. पण जेव्हा उपवास होता तिथे आपण ब्रेक वापरलेला आहे आणि जिथे इमारत आहे तिथे आपण वापरलेला आहे डिमॉलिश. डिमॉलिश म्हणजे उद्ध्वस्त करणे, तोडणे, फोडणे या अर्थाने. फुलं तोडण्यासाठी परत आपण ब्रेक द फ्लावर म्हणू शकत नाही, डिमॉलिश द फ्लावर म्हणू शकत नाही, म्हणून तिथे वापरणार आहे आपण प्लग किंवा पिक. प्लग आणि पिक म्हणजे तोडणे, एखाद्या गोष्टीपासून उखडणे या अर्थाने आपण त्याचा वापर करतो. प्लग द लिव्स, पिक द लिव्स किंवा फ्लावर्स असं म्हटलं जातं. जसं की एखादं रोप असेल त्याची तुम्ही पानं काढत असाल, पिवळी झालेली आहेत म्हणून, किंवा फुलं किंवा कळी काढत असाल, किंवा वांग असेल म्हणून समजा. जसं की वांग्याचं झाड आहे, छोटंसं रोपटं आणि त्याला वांगे लागलेले आहेत, टमॅटो लागलेले आहेत. वेगवेगळी फळं किंवा फुलं जेव्हा काढत असतो तेव्हा आपल्याला वापरायचं आहे प्लग किंवा पिक या अर्थाने. तोडणे म्हणून इथे आपण घेतलेलं आहे प्लग द फ्लावर किंवा पिक द फ्लावर. एक फुल आहे आपण फ्लावर घेतलंय. फुले तोडणे असेल तर फ्लावर झाले असते, त्याच्यानंतर पानं असले तर लीव्ह झाले असते. आता ते पासवर्ड तोडायचा असेल, तोडणे म्हणजे काय, आपण पासवर्ड अशा प्रकारे तोडत नाही. म्हणजे जो पासवर्ड आहे त्याला आपण क्रॅक करतो, म्हणजे ते काय करतो, ओपन करण्यासाठी जे काही आपण यूज करतो त्याला म्हटलं जातं क्रॅक. क्रॅक द पासवर्ड म्हटलं जातं. तर इथं म्हणतो आपण मराठीमध्ये, अरे पासवर्ड तोडले जरा, तर पासवर्ड काढ रे जरा. काढ म्हणजे काय, तुमचं जर विसरलं गेलेलं असेल तर आपल्याला काय करावं लागणार, ते क्रॅक करावं लागणार. सो वी यूज क्रॅक फॉर तोडणे. विश्वास तोडणे, एखाद्या व्यक्तीचा जर तुम्हाला विश्वास तोडायचा असेल, ब्रेक द ट्रस्ट असं न म्हणता आपण म्हणतो बिट्रे ट्रस्ट. बिट्रे म्हणजे विश्वास तोडणे. साहस तोडणे म्हणजे एखादी व्यक्ती काहीतरी करत असेल, पुढे जात असेल, तिला आपण काय करतो, डिमोरलाइज करतो की तू करू शकत नाही, करायला नाही पाहिजे अर्थाने, तेव्हा आपण साहस तोडण्यासाठी वापरतो डिमोरलाइज. त्याच्यानंतर स्वप्न तोडणे म्हणजे स्वप्न भंग पावणे असं म्हणू शकतो त्याला. तर त्याला वापरलं जातं शाटर ड्रीम्स. शाटर म्हणजे तुझे स्वप्न तुटले, शाटर्ड द ड्रीम्स. हिज ड्रीम्स शाटर्ड, त्याचे स्वप्न तुटली या अर्थाने आपण वापरतो शाटर या अर्थाने. तोंड तोडणे किंवा फोडणे म्हणजे काय, तोंडावर मारणे. म्हणजे एखाद्या भांडणामध्ये आपण तोंड फोडतो, मुंह तोड, उसका मुंह तोड डालो असं हिंदीमध्ये म्हटलं जातं. तर त्याला म्हटलं जातं स्मॅश द फेस. आता इथे त्याच्यामध्ये म्हणणार का आपण ब्रेक द फेस, डिमॉलिश द फेस, नाही. तर प्रत्येक सब्जेक्ट नुसार आपण काय केलेलं आहे, वेगळे क्रियापद वापरायचं. स्मॅश द फेस. आशा तोडणे, तुमचे भरपूर साऱ्या आशा असतात आणि तुम्ही तरी तोडलं म्हणून समजा, किंवा आपण कोणाच्या कधी कधी चुकून मागून तोडत असतो तर त्याला म्हटलं जातं डॅश होप्स. डॅश म्हणजे काय आहे, एखाद्या व्यक्तीची आशा तोडणे, यासाठी वापरतो आपण डॅश. त्याच्यानंतर नाते तोडणे. नाते म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये असाल आणि तुम्ही तिथलं जर कनेक्शन तुमचं तोडायचं असेल किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या रिलेशनशिप मध्ये असाल आणि तुम्ही ते तोडत असाल किंवा तोडलं असेल तर तिथे आपण ब्रेक रिलेशनशिप किंवा ब्रेक द टाईज असं न म्हणता काय म्हणणार आहे, सेव्हर असा शब्द वापरणार आहे. नाते तोडणे म्हणजे सेव्हर रिलेशनशिप्स. आणि नियम तोडणे जे सर्रास आजकालची मुलं करतात. ट्रॅफिकचे रूल आपण तोडतो, त्याच्यानंतर काही कॉलेजचे रूल्स असतात ते तोडले जातात, तर त्याला म्हटलं जातं ब्रेक द रूल्स किंवा वायलेट द रूल्स. उल्लंघन करणे, नियमांचं उल्लंघन करणे म्हणजेच नियम तोडणे. त्याला शब्द आहे वायलेट किंवा ब्रेक. दोन्ही शब्द आपण इथे वापरू शकतो. म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये जसं तुमचा सब्जेक्ट बदललेला आहे तसं तोडणे जरी क्रिया एक असली तरी त्यासाठी पण वेगवेगळे क्रियापद वापरले.
आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त क्रियापद सांगितलेली आहे. जेव्हा आपण ह्याचं वाक्यामध्ये रूपांतर करणार आहे, ऑफकोर्स तर तुम्ही कोणत्या टेन्स मध्ये यूज करत आहात त्याप्रमाणे या क्रियापदाचे काय होणार आहे, फॉर्म्स चेंज होणार आहेत. जसं की मी 6 वाजता उपवास तोडले किंवा सोडले. मी सोडले, सोडले हे काय आहे, भूतकाळ. सो आय ब्रोक द फास्ट ऍट 6. मी 6 वाजता उपवास सोडले. ब्रेकचं झालं ब्रोक, कारण इथे सिंपल पास्ट टेन्स वापरलेलं आहे. त्याच्यानंतर माझ्या मम्मीने सकाळी फुलं तोडली. सकाळी परत भूतकाळ आहे. सो माय मॉम प्लग द फ्लावर्स ऍट मॉर्निंग किंवा माय मॉम पिक द फ्लावर्स ऍट मॉर्निंग. पिक्ड, प्लग्ड क्रियापदाचं पण दुसरं रूप वापरलेलं अगेन ऍज इट इज अ पास्ट टेन्स. त्याच्यानंतर जर भविष्यकाळ वापरायचं असेल तर ही विल क्रॅक द पासवर्ड विदिन 5 मिनिट्स. 5 मिनिटाच्या आत तो पासवर्ड काय करेल, तोडेल. विल क्रॅक फ्युचर टेन्स वापरलेला आहे. त्याच्यानंतर शी इज डॅशिंग हर होप्स. ती तिचे स्वप्न तोडत आहे, मोडत आहे. तिच्या आशा काय करत आहे, तोडत आहे. डॅश झालेला आहे डॅशिंग, कशासोबत आलेला आहे तो, कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे झालेला आहे. मीन्स हे जे काही फर्स्टला घेतलेले शब्द आहेत ज्यांना मी अंडरलाईन करते ते सगळे क्रियापद आहेत. अँड यू कांट यूज ॲज इट इज. यू हॅव टू चेंज द फॉर्म ॲज यू आर युझिंग इन युअर सेंटेन्सेस. ॲज द नीड ऑफ द सेंटेन्स तुम्हाला हे अंडरलाईन केलेले जे वर्ड्स आहेत ते फॉर्म्स मध्ये चेंज करायचे आहेत आणि ते तुम्हाला यूज करायचे आहेत. हे मी तुम्हाला फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब सांगितलेलं आहे, मेन वर्ब सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये फक्त आपण काय केलेलं आहे, तोडणे, तोडणे, तोडणे या आहे. तोडला, तोडेल, तोडत आहे, तोडला होता, तोडू शकतो. हे सगळे जे शब्द आहेत जेव्हा तुम्ही ह्यांच्यासोबत चेंजेस नाही करणार आहात तेव्हाच होणार आहे. अदरवाइज जसेच्या तसे राहतील. अँड वी डोंट यूज द वर्ब्स ॲज इट इज. आपण जसेच्या तसे वर्ब्स वापरत नाही. ते आपल्या सिच्युएशननुसार कोणासोबत बोलत आहोत त्यानुसार काय होणार आहे, त्यांच्यामध्ये चेंजेस हे होणार आहेत. सो अंडरलाईन केलेले जे वर्ब्स आहेत हे जे आपण 6 फॉर्म्स ऑफ वर्ब बघितले आहेत त्याच्या सिक्वेन्स मध्ये लिहून काढा. म्हणजे तुम्हाला त्याचा उपयोग आहे. जसं की ब्रेक, टू ब्रेक म्हणजे तोडणे, ब्रेक तोडतो, ब्रेक्स तोडतो. त्याच्यानंतर ब्रोक तोडला, ब्रोकन तोडला, ब्रेकिंग तोडत. हे 6 फॉर्म्स मध्ये होतं. मग त्याचे सेंटेन्सेस कशा प्रकारे चेंजेस होतात तुम्ही त्याची काय करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. बघायला गेला तर शब्द छोटासाच आहे तोडणे, पण त्याचे वेगवेगळ्या सब्जेक्टनुसार वेगवेगळ्या युजेसनुसार काय होतात, वेगवेगळे वर्ब्स वापरले जातात. ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्ही जे दररोज वापरण्यात येणारे जे वाक्य आहेत ते वाक्य तुम्ही मराठीमध्ये लिहून काढा आणि मग त्यांचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करताना फोकस करा की मी कोणता टेन्स वापरलेला आहे, कोणता बेसिक टॉपिक यूज केलेला आहे, कोणता मी मॉडल ऑक्झिलरी वर्ब यूज केलेला आहे. मग त्याच्यासोबत मी या क्रियापदाचं कोणतं फॉर्म यूज करू शकतो. अँड यू कॅन राईट दॅट सेंटेन्स इन टू इंग्लिश. मराठी टू इंग्लिश तुम्ही करू शकता आणि त्याची प्रॅक्टिस जसं करता तसंच बोलण्याची सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. सो दिस इज फॉर टुडे. स्क्रीनशॉट काढून झालं असेल तर